कोल्हापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर कॅन आणि बाटलीतून डिझेल विक्री बंद करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केले। त्यानंतर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी कॅन आणि बाटलीमधून डिझेल विक्री थांबवली आहे। सध्या शेतात रब्बी पिकाच्या पेरणीसह अन्य मशागतीची कामं सुरू आहेत। शेती मशागतीसाठी वापरली जाणारे रोटावेटर आणि इतर यंत्र पेट्रोल डिझेल अभावी बंद ठेवावी लागल्यामुळे शेतीची कामं थांबली आहेत। पेट्रोल डिझेल पंप गावागावातून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असल्यानं ट्रॅक्टर रोटावेटर पेट्रोल डिझेल पंपावर घेऊन जाणं शक्य नाही। यामुळे जिल्हाधिकारी येडगे यांनी या परिपत्रकाचा फेरविचार करावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी आणि ग्राहक संघटनांकडून होतीये। 10 नोव्हेंबर 2025 रोजीच्या माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडील आदेशानुसार संपूर्ण जिल्हाभर पेट्रोल पंपावर बाटली कॅन यांच्यामधून होणारी जी पेट्रोलची विक्री चालू होती ती बंद झालेली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग मोठ्या संकटात आलेला आहे। त्यांच्याकडील जी यांत्रिक उपकरणे जी पेट्रोल डिझेलवर चालतात त्यांच्यापर्यंत पेट्रोल डिझेल मिळण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था आपण साहेब केलेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबलेली आहे। तरी आपण ही पर्यायी व्यवस्था उभा करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। हे सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाब योग्य असली तरी यामुळे आणखी काही नवीन प्रश्न निर्माण होत आहेत। विशेषतः आता शेतकऱ्यांची यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचण होणार आहे, कारण शेतीसाठी लागणारे जे बारके अवजार आहेत पॉवर टिलर किंवा अन्य अवजारे ती पेट्रोल डिझेलशिवाय चालत नाहीत। आता ती अवजारं प्रत्येक वेळी पंपावर नेणं शेतकऱ्यांना शक्य नाही। यात फार मोठी गैरसोय आणि अडचण होत आहे। त्यामुळे याबाबत फेरविचार करण्याची गरज आहे। किमान यात काही प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे। शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांना जे काही पेट्रोल डिझेल लागते ते मिळण्याबाबतची काही तरतूद करणं आवश्यक आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि याबाबत कार्यवाही करावी। शेतकऱ्यांना बाटली आणि कॅनमधून पेट्रोल डिझेल विक्री करणं पेट्रोल पंप चालकांनी बंद केलंय, तर दुसरीकडे जमीन उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना पेट्रोल डिझेलची विक्री केली जाते। अनेक दुकानं आणि टपऱ्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार करून अधिक दरानं विक्री केली जाते। हे रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आदेश काढणार का की फक्त आमचीच अडवणूक सुरू राहणार असा सवाल शेतकरी करतायत।